सावी येऊ का? हो या की, असं विचारताय का? सावी ग कसली भारी दिसायलीस तू. ही साडी ज्वेलरी आणि अगं कानातले सगळं कसं भारी दिसतंय बघ. थांब तुला ना कोणाच्याच नजर लागू नये. बरं सावी इकडे ह्या घरात आल्यावर आम्हाला पण असं सजायला शिकव बर का. काय रीना? हो ताई. सावी तुला सांगू का, मी आणि अवंतीताईमध्ये नेहमी डिस्कशन व्हायचं की या घरात जर सून म्हणून कोण आली पाहिजे तर ती फक्त सावीच, तरच हे घर सुधरेल. सुधरेल म्हणजे असं का बोलताय वहिनी? घ्या बोचा. थांबा. केतन कुठे निघालायचा? आम्ही सावी वंसनकडे निघालो. लग्न घर आहे ते, मग जायला नको? केतन काय प्रकार आहे हा? केतन मी काय विचारतोय? भाऊ भाऊ रक्षाबंधन आहे. मग भाऊ सावी जन्मल्यापासून एक सुद्धा रक्षाबंधन किंवा राखी न बांधता झालेली नाही. मी यावर्षी तर सावीच. सावीसाठी अगं सुधरेल म्हणजे आता बघ ना, मुजुमदारांची तिसरी सून अशी अशी खमकी पाहिजे, एकदम डॅशिंग, अगदी तुझ्यासारखी. आता आम्ही दोघी पण काही तुझ्यासारखे डॅशिंग नाही का? तू कशी एकदम डॅशिंग आहेस, आम्हाला पण शिकवशील ना असं डॅशिंग व्हायला? आणि धैर्य भाऊजी एकच एकदम तडफदार आहे बघ. त्यांना तू सोडून जगातली कुठलीच मुलगी सूट झाली नसते. आम्ही खरं सांगू का, तुम्ही दोघं पण ना एकदम परफेक्ट मॅच आहे बघा, एकदम भारी कपल. बरं मी बोलत काय बसले, तू तयार झाली होतीस की नाही हे बघायला आले होते. काय राहिलं असेल ना आवरून ये, खूप कामं पडलीत. रीना आणि
येते. नीता वहिनी असं का बोलले असतील? धैर्य, आज तुमची हळद आहे ना? माझ्या धैर्यांची हळद आहे आज. आणि तुमच्या हळदीसाठी मी काही स्पेशल तयारी नाही करणार? असं कसं होईल? माझ्या धैर्यांच्या हळदीसाठी आजची ही स्पेशल तयारी. पिवळी हळद कुटीते कुटीते, माझ्या धैर्यांचं प्रेम मागते मागते, जोडी आमची आता जन्माची जन्माची, नाही कुणाचा येण्याने राहायची. पिवळी हळद कुटीते कुटीते, पिवळी हळद कुटीते. पिवळी हळद कुटीते कुटीते, चावीचं सुख उद्ध्वस्त करीते, तिच्या साऱ्या स्वप्नांची राख रांगोळी करीते. पिवळी हळद दळीते दळीते, पिवळी हळद कुटीते कुटीते. भाभी, खूप वाट बघितली असशील ना तू या दिवसाची? स्वतःचं अंग पिवळं करून माझ्या धैर्यांना तुला स्वतःचं करायचंय का? नाही नाही सावी, मी हे नाही होऊ देणार. सावी, आज तुझी हळद पिवळी नाही, लाल होणार होणार, लाल लाल. लाल होणार लाल. दीपा, अगं काय तू सावीला बघायला गेलीस आणि तिकडेच थांबलीस? नाही सॉरी 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 हो, काय झालं? सावीचं कौतुक करत बसले आणि तिथेच थांबले. अरे काय सुंदर दिसते आपली सावी, सांगू? अगं ती आहेच सुंदर. बरं मला सांग, आपण हळदीचा एकच बाउल तयार केलाय का? हो, म्हणजे एकाच बाउल मध्ये दोघांना हळद लावायची ना?
भाऊजींची उष्टी हळद सावीला लावायची. वहिनी, हे उष्ट्या हळदीचा काय विषय असतो हो? एवढं पण माहित नाही तुला? नवऱ्या मुलाच्या अंगाला लावलेली हळद काढून नवरी मुलीच्या अंगाला लावली जाते, त्याला म्हणतात उष्टी हळद. पण दोघांना वेगळी हळद का नाही लावत मग? त्याचं काय आहे ना भाऊजी, की असं म्हणतात नवऱ्याच्या अंगाला लावलेली हळद जर नवरीला सुद्धा लावली तर त्यांच्यातलं प्रेम अजून रंगतं, घट्ट होतं असं म्हणतात. अच्छा. त्या सावीच्या नावाचा पाहिजे तेवढा जप करा तुम्ही, पण धैर्यांची उष्टी हळद माझ्याच अंगाला लागणार. अटेन्शन अटेन्शन अटेन्शन, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. जिची तुम्ही मगासपासून वाट बघत होता आणि धैर्य दाजी तुम्ही तर लईच वाट बघत होता, ती आपली सावी आलेली आहे. तर सगळ्यांनी तिकडे लक्ष द्या. भाऊजी, अहो कुठं हरवलायत? हा ही कोण आहे? आजी, धैर्य काकाचं लग्न तर. अरे हो, तुमची ओळख करून द्यायचीच राहिली नाही का? ही तुमची होणारी काकी सावी काकी. अरे फोटो दाखवला होता की तुम्हाला, विसरलात होय? पण त्या फोटो तर. अरे तू दादा मोबाईल जास्त बघायला लागलायस, काही लक्षात राहत नाही बघ तुझ्या. आणि काय रे, मोठ्यांचा कार्यक्रम आहे हा, इथे काय करताय तुम्ही?
जा बाहेर खेळा. जागा आर्या. भास्कर हा होय चल बा. हे पोरांचं ना कधी काय सांगताच येत नाही. चला मला वाटतं आता वेळ नको घालवायला. आपण विधीला सुरुवात करूया. बरं ऐका, सगळ्यांनी आधी धैर्याला हळद लावायची. त्याची उष्टी हळद काढून मग आपण ती सावीला लावायची आणि पुन्हा एकदा दोघांना एकत्र हळद लावायची. काय चला बसा. चल 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 ये सावी, ये माझ्यावर. इरा अगं ये ना तू पण. ताई ये. अवंती औक्षण करून घे पटकन. हो आई. आकाशाला आम्ही बांधतोय तोरण, तारे लावतोय लाइटिंगला. आकाशाला आम्ही बांधतोय तोरण, तारे लावतोय लाइटिंगला. जगामगा सारा करतोय मंडप, सोनेरी पताका शायनिंगला. लग्नाची बेडी जुळली हाय, लग्नाची बेडी जुळली हाय. आज हळद लावायची हाय भावाची. चला हळद हाय मित्रा अजून कारण काय. आता हळदीला सुरुवात करूया. हळद हाय मित्रा अजून कारण काय सांग. लाइटिंग केलं हाय, आर डीजे लावला हाय. लाइटिंग केलं हाय, मित्रा डीजे लावला हाय. आर लाइटिंग केलं हाय, डीजे लावला हाय. नाचून नाचून येड झालो. लाइटिंग केलं हाय, डीजे लावला हाय. रुकाया लागले पाय. भावाची हळद हाय मित्रा अजून कारण काय. भावाची हळद हाय मित्रा अजून कारण काय. लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात. एवढ्याने काय होणार आहे? स्वप्नात लियाला परीच भेटली. दिवस गेले किती सेटिंगला. रात्रीचा दिवस करायचा हाय, रात्रीचा दिवस करायचा हाय. आज धिंगाणा घालायचा हाय. भावाची हळद हाय मित्रा अजून कारण काय. भावाची हळद आत्ता वाटतोय नवरदेव. बघा आता वाटतोय की नाही नवरा मुलगा. रीना चल. भावाची हळद हाय मित्रा अजून दुसरं कारण काय. भावाची हळद हाय मित्रा अजून कारण. दोघांमध्ये प्रेमाची जरा सुद्धा कमी पडायला नको. तारे लावतोय लाइटिंगला. सगा मगा सारा करतोय मंडप, सोनेरी पताका शायनिंगला. लग्नाची बेडी जुळली हाय. आज हळद लावायची हाय. बरं चला आपल्या भावाची हळद हाय मित्रा अजून आता धैर्याची उष्टी हळद सावीला लावूया. हळद हाय मित्रा अजून कारण काय. भावाची हळद हाय.
ताई या मुंडवळा बघा कशा खाली आल्यात. हो हो कमी असते. ओ सुनबाई, या की आता. आई मी पण काकूला हळद लावणार. मला पण लावायची आहे. आर्या, इथे काय काम आहे तुझं? तुला सांगितलं होतं ना बाहेर खेळायला. काय केलंस हे? अगं उष्टी हळद सांडवलीस ती. तुला सांगितलं होतं ना बाहेर खेळ म्हणून. आई ठीक आहे की, लहान लेकरू येते. कार्यक्रमात ते नाही दंग करणार तर कोण करणार? आणि एवढं काही झालेलं नाही, हळद तर सांडली फक्त. अरे असं काय म्हणतोस तू? उष्टी हळद सांडली ना रे. आई तू पॅनिक होऊ नकोस. आपण एक काम करूया, आता मला परत हळद लावा आणि मग ती हळद काढून आपण सावीला लावूया. सावी या तुम्ही. बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना. कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना. कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो. कुण हलकेच तार काळजाची छेडतो. कधी 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 देतो कोणी नजरेचा इशारा. कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. गुलाबाची काली बघा हल्दी न शुभ शकुनच म्हणा की नवरीला उष्टी हळद लागली सुद्धा. बघितलंच आहे, आता हेवानच माझी उष्टी हळद सावीला लावली. सो टेन्शन घेऊ नका, स्माइल करा की सगळे. ज्या गाठी वर जोडल्या जातात त्या काही झालं तरी खाली सुटत नाहीत.
सावीची आणि माझी गाठ सुद्धा वरच जोडली गेली. सो आमचं लग्न आणि सुखाचा संसार व्हावा ही देवाचीच इच्छा आहे. त्यामुळं रिलॅक्स व्हा, काही टेन्शन घेऊ नका. आम्हाला दोघांना एक होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. काय सावी? विषय आहे का? आता कसलीच अडचण येणार नाही. आता सगळं हॅपी हॅपी असणार. वंस, आम्ही आलोय तुमच्या लग्नात सामील व्हायला. वंस, अहो एकुलती एक लाडकी बहीण आहे तुम्ही यांची. मग आजच्या दिवशी तुमचा दादा कसा यायचा राहील बरं? आणि माझी सुद्धा एकुलती एक लाडाची वंस आहे तुम्ही. आता कधी कधी आपली कट्टी असत्या, पण तुमच्या बरोबरच माझी कट्टी एक नाही. हा, आणि असं पण माहेरचं कुणी असल्याशिवाय मी तुम्हाला हळदीला अशी कशी उभी राहून देईन? चला तुम्हाला हळद लावे. या. नीता, एरा चलताना हळद लावून ये. बसा. तुम्ही पण बसा. मांडवी मेढ हिरवली रे, लागली हळद हळद, लागली हळद, उलिशा सुखान हसली हळद. बघत काय उभायचा, तुमच्या लाडक्या बहिणीला हळद लावली की. मायेच्या बांधती हळद, मानस माळत सांधती हळद. हळदुली नाचत डोलत वाजत गाजत आली र, नांदती ना भाळीला भाळी नाजूक हळदी पाती ग. लागली हळद, लागली हळद हळद, लागली हळद, उलिशा सुखान हसली हळद. लागली हळद हळद, लागली हळद, हळव्या डोळ्यात नाचली हळद. लागली हळद.
खरंच तुम्हाला सगळ्यांना लई मिस करत होत्या सर. तुम्ही आलात त्याचा त्यांना किती आनंद झालाय हे ना त्या सांगू शकता ना. मी थँक्यू थँक्यू सो मच. दादा, भाऊ आणि आई नाही आले. कसे आहेत ते? वंस, ते सगळे बरे आहेत. तुम्ही त्यांची अजिबात काळजी करू नका. अहो लग्न आहे तुमचं, तुम्ही इथली प्रत्येक गोष्ट एन्जॉय केली पाहिजे. वाईट नाही नवीन मॅडम. हळद घेऊया चला. नाही नाही, नाही म्हणजे आता गोंधळ नको. नवरा नवरीला हळद लावून झालेली आहे. विधी जो पार पाडायचा होता ना तो झालाय, त्यामुळे आता काही करायची गरज नाही. असं कसं? अशी सुकी हळद करून हळद खेळले असं म्हणायचं तेव्हा? आम्ही तरी नायकांकडून जोरदार हळद खेळायला तयार आहे. हा आता तुम्ही मुजुमदारांकडची अशी हळद खेळायला नाही म्हणत असाल, नाहीतर त्याच्यापासून पळ काढत असाल तर आम्ही म्हणजे असं होय. नाही मग आता होऊनच जाऊ देत हळद. बघूयात कोण कोणाला जास्त रंगवता येते. मांडवदारात वराडी तोऱ्यात निघाली बेगीने, निघाली बेगीने. मांडवदारात वराडी तोऱ्यात निघाली बेगीने, निघाली बेगीने. हळदीच्या अंगाने घराला झाली या सुखाची लागेने, सुखाची लागेने. मानाचे पानाचे अवतान धाडून नात्याचे पुत्याचे जमले झाडून, मानाचे पानाचे अवतान धाडून नात्याचे पुत्याचे जमले झाडून. नटून करा बली मांडाची लिपिली दनानुधा तिजे बिजे हितार तितार धाकीने धिकीने. आमच्या दादाचे, माझ्या भावाचे, माझ्या पुतण्याचे, माझ्या मित्राचे लगीन, माझ्या दादाचे लगीन, माझ्या भावाचे लगीन, माझ्या पुतण्याचे लगीन, माझ्या